संत भला तेने देव भुलविला तेने देव भुलविला जनाबाई भुलविला तेने देव भुलविला तेने देव भुलविला तेने देव भुलविला चोखा मेळा संत भला चोखा मेळा संत भला चोखा मेळा संत भला तेने देव भुलविला 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 ज्याची भक्ती आहे मोठी ज्याची भक्ती आहे मोठी ज्याची आहे ज्याची मोठी ज्याची आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी 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 सोख्या मेळ्याची करणी सोख्या मेळ्याची करणी सोख्या मेळ्याची करणी तेने देव केला ऋणी 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 भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी 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 लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी मने नाम याची जनी मने नाम याची जनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी मने नाम विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी लागा विठ्ठल चरणी मने नाम याची जनी मने नाम याची जनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी म्हणे नाम याची जनी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटी 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 अरे पप्पा नको माई जय देवी ठोपा नको माई जय देवी जय जय चोखा मेला संत भला 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 चोखा मेला संत
जाती मोठी भक्ती आहे ज्याची आहे ज्याची मोठी भक्ती आहे ज्याची मोठी पहिल्या चरणात बोलायचं आला का नागाई माता मंदिर आणि त्यानिमित्तानं आज शनेश्वर भगवान परमात्म्याच्या जयंतीनिमित्ताने चालणारा हा 4 दिवसाचा हा उपक्रम श्री गुरु शास्त्री बाबा निलेश गुरुजी कुलकर्णी यांच्या प्रेरणेने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यानिमित्तानं आज महत्त्वाचा दिवस आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही जे दिवस आहेत ते दिवस असे आहेत. धन्य दिवस आजी सोनिया आजी सोनियाचा भला आजी सोनियाचा भला धन्य दिवस आजी दिवस धन्य सोनियाचा भला धन्य सोनियाचा जेवढे काही संत झाले धन्य माता पिता तयाचे. ज्ञानोबारांच्या समाधीच्या वेळेस रुक्मिणी माता विचारतात तुम्ही का रडतात, तेव्हा पूर्ण तो अभंग वाचा. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखील आम्ही हेच ज्ञान संजनी जाणत लोक्याची धन्य धन्य धना तळी जो याते दृष्टीने आले तो वाहत येले ताळी वैकुंठ म्हणून पूर्ण अभंग पहा. तेव्हा भगवान परमात्मा ओक्सा बोक्षी रडतात तेव्हा रुक्मिणी माता म्हणतात का रडतात, तेव्हा ज्ञानोबाऱ्यांचं हे पूर्ण वर्णन भगवान परमेश्वराने रुक्मिणी मातेला सांगितलं आणि रुक्मिणी मातेला ज्ञानोबाऱ्यांचं महात्म्य हो. धन्य आहे ज्यांचे आईबाप ज्यांच्या पोटाला ज्ञानोबा आले. पण आज पण बोलतो, संत पण बोलतात आणि भगवान परमात्मा सुद्धा बोलतो. जीव बोलतो ना, विषयावडी बोलले देव, विषयावडी बोलले देव, आता याची कोण करीना जीव, आता याची कोण करीना जीव, उपजे नारायणी भाव, पावने खावणार देव.
बोलतो, भक्तीला बोलतो. ऐसा भक्तीसी भुलला, नीच कामे करू लागला, जनाबाईचं प्रमाण. देवाला भक्ती लागते व बाकी काय नाही लागत. क्रियेला काही महत्व नाही, भावाला महत्व आहे. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. पै भक्ती एकच आणि येत साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पावणे भलती या. अर्जुना, तुला जर मला प्राप्त करायचं असेल तर एकच तैसी एकेची परी. मी आतुडे गा अवधारी, भक्ती येऊनी वरी, चित्तात येगा 11व्या अध्यायातली ओवी. विठाला तेथे देवा समर्पे, 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 तेथे देवा समर्पे. म्या नाही केले ऐसे जेने जाणितले, ते तो सुटला गा, तो सुटला गा म्हणजे एकच सुटतात ते म्हणजे माझे संत. तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागून दुपाप पुण्यांगा. असे असणारे संत. पुढं 4था अध्याय 5वा तात्विक संन्यास नाही का. मला सांगायचं 18व्या अध्यायापर्यंत जरी भगवान परमात्म्याने गीता सांगितली असेल तरी ज्ञानोबारायांनी गीतेची टीका करत असताना संत महात्मे जो योग करणारा पुरुष आहे, आगा योगी जो म्हणजे तो देवांचाही देव जाणीजे. नुसतं ज्ञानोबाला योगी म्हटले नाही, तो योगी देवांचा देव आहे. सुख सर्वस्व माझे चैतन्य आहे. त्या योग्याचं वर्णन म्हणजे कोण? तो योगी नाही तर तो देवांचा देव आहे, म्हणजे तो संत आहे. विठाला योग्याचं वर्णन केलं पण तो योगी नाही. म्हणून प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज बरं का यांनी योगी हा शब्द त्यांच्या वाङ्मयामध्ये साधू संतांसाठी वापरला. बरं का. योगी पावन मनाचा, साये अपराध जे ताटीचे अभंग आहे. ज्ञानोबारांना जो उपदेश केलाय, ज्ञानोबारा योगी तर होते पण संत होते का नाही? संत होते का नाही? होते ना. म्हणजे योगी या शब्दाचा अर्थ काय? संत आहे. म्हणून जितके काही 6व्या अध्यायातला जो योगी आहे तो संत पुरुष आहे, साधू पुरुष आहे. मी माझी आठवण विसरले जायचे अंतकरण पारता तो संन्यासी जा निरंतर. इथं संन्यासी शब्द वापरलाय पण संन्यासी धरायचा नाही, तो साधू संत शब्द धरायचा. तोंड भरून ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तुम्ही 3 दिवस पारायण केलं. धन्यवाद. आमचे पुरी बाबा व्यासपीठ चालक जेवढे असतील 3 दिवसात पारायण करणं सोपं नाही महाराज. मी नेवाशाला असताना पुरी बाबा खांब आहे ना, पैस खांब, तिथं 2 दिवसात पारायण केलं. अजून आठवण येते. खांबाला लागूनच होतो. काय त्या खांबाचं साधू संतांचं वर्णन का केलं? कारण पवित्र होईन चरित्र उच्चारे. म्हणून आमच्या श्री गुरु वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले सांगायचे, साधू संतांची पुण्यतिथी समाधी सोहळा साजरा केलाच पाहिजे. नाही केला तर त्यांना काही वाईट वाटणार नाही. ते साधू संत होते, जीवनमुक्त होते. पण आपलं मात्र वाईट झाल्याशिवाय राहणार. म्हणून आपलं भलं व्हावं, चांगलं व्हावं म्हणून समाधी सोहळा साजरा करायचा. विठ्ठल म्हणून चोखोबराने भक्तीच्या जोरावर देवाला बोलवलं. अशी चोखोबरांची भक्ती होती. भक्ती आहे ज्याची मोठी, त्याला पावतो संकटी. त्या भक्तीच्या जोरावर देवानं चोखोबरांची अनेक कामं केली. त्याच्यातलं मुख्य काम सांगतो. चोख्याने त्यांची कामं करतो. परवा दिवशी तो अभंग आपण पाहिला. उंच नीचे काही नेने भगवंत पहा, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे मात 22-23 संतांची ती यादी तुकोबरांनी दिलेली आहे. असा हा भक्ती ऋणी आहे. तसं चोखोबरांनी भक्तीच्या जोरावर त्याला ऋणी केलं. म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये भक्ती करा. मग जनाबाईनं विचारलं भक्ती करा म्हणजे काय करा? तर त्या विठ्ठलाच्या चरणाला चित्त लावा. अभंग लागा विठ्ठल लागा विठ्ठल चरणी, लागा विठ्ठल चरणी, लागा विठ्ठल
म्हणे नामयाची गाणी भक्ती आहे जाचे मोठी भक्ती आहे जाचे मोठी भक्ती आहे जाचे मोठी भक्ती आहे जाचे मोठी हरी नाम फुलं वाटा फुले म्हणतो दादा फुलं वाटा जय 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 विठोबार कुमारी जय जय वाजवा टाळी वाजवा विठोबार कुमारी भजन करा विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुका आहे कोरेगाव आणि त्या कोरेगावचा जो पाटील होता पूर्वीच्या काली सरपंचाला पाटील म्हणायचे आमच्या गावात कसे मोरेश्वर पाटील सरपंच नाही का पूर्वीच्या काळात सरपंचाला पाटील म्हणायचं तसं त्या गावचा जो पाटील होता कोरेगावीचा एक पाटील एक भला कोरेगावीचा एक पाटील तो भला कोरेगावीचा एक पाटील तो भला निज दास त्याला विठोबाचा निज दास त्याला विठोबाचा निज दास त्याला विठोबाचा गुरुजी 10 मिनिटं जास्त घे ना समाधी सोहळा म्हणजे आता आपल्याला प्रागटीकरण करायचं आहे कोरेगावचा तो पाटील होता वारकरी होता आणि त्याची आमराई होती खूप अशी आमराई होती 10 एकर मध्ये त्याची आमराई होती आणि आंबा पाडाला आला का पहिला आंबा कुठं विठोबाला पांडुरंगाला अजून सुद्धा तुम्ही पांडुरंगाच्या मंदिरात जा माऊलीच्या मंदिरात जा पहिलं धान्य माऊलीला देतात तुम्ही आजन वृक्षाचं दर्शन करता तिथं बाजरी ज्वारी टांगलेली असते विशाल महाराज आहे का माहिती तुम्हाला ज्वारी बाजरी नाही का मस्के मला तुम्हाला माहिती असं आनंदित राहतात ते नाही का पहिलं धान्य आलं मग ते गहू असू द्या ज्वारी असो बाजरी असू द्या पहिलं कोणाला माऊलीला परवा रात्री माऊलींच्या मंदिरात होतो बटाटा घेऊन आलेला एकदम पहिला बटाटा म्हणजे पहिलं पीक हे माऊलीला किंवा देवाला दाखवायचं तसं त्या कोरेगावचा जो पाटील होता त्याचा नियम होता पहिला आंबा पाडाला पिकला का पहिला आंबा कोणाला माझ्या पांडुरंगाला म्हणून त्यांनी आपल्या नोकराला हाक मारली त्याचं नाव होतं सुदाम जी जो नोकर होता त्याने हात जोडले जी म्हटलं काय आज्ञा म्हटलं एकच आज्ञा आहे आपल्या पाडाला आंबा आलाय आणि पहिला आंबा आपल्या पांडुरंगाच्या चरणावर अर्पण केला पाहिजे म्हणे ठीक आहे म्हणून 125 आंबे म्हणजे 2 पेट्या आपल्याला पांडुरंगाला चरणावर अर्पण करायचं असेल 2 पेट्या एक पेटी ठीक होती पण 2 पेट्या आंबा जास्तच पिकला असेल मला सुद्धा आंबे येतात बरं का सातारा जिल्ह्यातून येतील आता 2-3 दिवसात आपले शिष्य म्हणून मालकाची आज्ञा आहे मालकाची आज्ञा आहे आंबा पांडुरंगाला पोचावला पाहिजे पण 2 पेट्या मग डोक्यात विचार आला का म्हटले ठीक आहे मी पंढरपूरला नेतो डोक्यावर पण मालक मी रोज एकदा जातो एकटा जातो पण आता मी गोमूस संगतीनं म्हणजे काय नाव होतं सावित्रीबाई आणि मग ते सुदामदेव सावित्रीबाई दोघा जणांनी एक पेटी आंब्याची उचलली आणि निघाले ज्ञानबा तुकाराम
कोरेगाव सातारा कराड मार्गे नाही का, पंढरपूर जवळ आहे ते सातारा कराड मध्ये. एकादशीच्या अगोदर पोहोचवायला पाहिजे, पण डोक्यावर भार असल्यामुळं नेमकेच वाखरीला पोचले आणि त्या दिवशी होती एकादशी. बाबा आता काय करा, एकादशीला देवाच्या चरणांबा पोचला पाहिजे, पण काय करणार, आपण पोचू शकत नाही. आणि मग काय झालं, तिथे एक म्हातारा आलं, काठी टेकत 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 प्राण कासावी झाले होते. त्या सुदामाकडे पाहिलं आणि धावत गेला ब्राह्मण काठी टेकत. म्हटले 4 दिवस झालं पोटात काय नाही, तुझ्या पेटीत काय असेल तर दे. सुदामदेव म्हणतो बरोबर, तुला आंब्याचा वास गेला काय. पण ते सुदामदेव प्रामाणिक होते, पूर्वीचे नोकर प्रामाणिक होते, सेवक. ते म्हटले क्षमा करा, हे मालकाने पेटी पहिली कोणाला दाखवायला सांगितली, पांडुरंगाला, मी तुम्हाला देऊ शकत. मग ते सुदेव जे नोकर होते ते निघाले पुढे. पाठीमागं कोण होत्या, सावित्रीबाई, ते रामकृष्णारी विठ्ठल विठ्ठल करत येत होत्या. त्या ब्राह्मण जो होता, ज्याला भूक लागली होती प्राण कासावीस, त्याने विचार केला या पुरुषाकडे आपले काय डाळ शिजत नाही. मग माता माऊली, कारण माता माऊल्यांचं अंतकरण दया जास्त असते, क्षमा. गेले काठी टेकत टेकत कापत कापत ते ब्राह्मण बुवा आणि सांगितलं, बाई 4 दिवस झालं पोटात अन्न नाही, प्राण कासावीस होतात, कृपा कर ग. तिने पाहिलं होतं पुढं आपले मालक गेले, त्यांना सांगितलं मालकाने नाही दिलं. जे अर्थी मालकाने नाही दिलं ते अर्थी आपण दिलं तर मालक आपल्याला कावतील, म्हणजे ओरडतील. त्याच्यातला आंबा काढला तर ती म्हटली, बाबा क्षमा करा, हे पांडुरंगाचं. आई साहेब काही करा, पण याच्यातला काय असेल आंबा काय एखादा मला द्या, माझे प्राण कासावीस होतात. आता श्री तुम्ही, त्यांना दया आली. सावित्रीबाईंनी पाठी खाली उतरली, ती पातीतलं वरचं कवर काढलं आणि त्याच्यातला एक आंबा काढला. म्हटले मालक गेले पुढं, घ्या लवकर खाऊन. मग ते ब्राह्मण काका जे होते, त्या ब्राह्मण काकाने तो आंबा हातात घेतला, हाताने पहिला स्पर्श केला. आंबा तसा खायचा नसतो, माऊलीने ज्ञानेश्वरीत सांगितलंय पहिला स्पर्श करावा. आमचे मारुती बाबा आहेत ना, मारुती बाबा कुठलंही फळ खाताना बरं का रुपये दादा, कारण टाकला तो आंबा आंबट लागला. जसा आंबट लागला तर ब्राह्मण काकाने तोंड वाकडे तिकडे केलं ना, म्हटलं बाई हा तुझा आंबा तुलाच घे, खऱ्या मनानं तरी द्यायचा. म्हणून त्या ब्राह्मण काकाने तो आंबा फेकला. पण ती सावित्रीबाई क्रिकेट खेळत होती कोपरखेने गावात. क्रिकेट खेळत असल्यामुळं जसा आंबा फेकला तसा तिने पदरामध्ये झेलला आणि तो आंबा पदरात घेतला आणि तो पदर खोवला आणि ज्ञानबा तुकाराम निघाल्यानंतर वारी जवळ आली. चोखोबाला सांगू लागले, बाई मी चालो बाबा वारी हा वारकऱ्याचा प्राण असला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये वारीला अनन्य महत्व आहे. वारी आहे आणि हा इथं असेल. सकाळी कीर्तन ऐकलं मोठे माऊलीचं, लोक सांगतात कीर्तनकार, पंढरीशी जारी आल्यानो संसारा. हा पंढरीला वारीला नसतो, मुंबईमध्ये तारीख असते. म्हणजे महाराज कीर्तनात सांगतात पण वारी मात्र करीत नाही. 99% मस्के मारत, राग नका म्हणू, 99% कधी डिलिव्हरी होईल सांगता येत नाही. काम करा, वारीला जा, पण वंशाना घेऊन या. म्हणजे निरोप द्या ननंदेला. त्यांच्या ननंदेचं नाव होतं निर्मळा बाईला सांगा वहिनीची दिवसभराची आली सांगतो म्हणे, आणि न सांगता गेला. आणि पाहता काय इकडं 9 महिने 9 दिवस झाले, डिलिव्हरीची वेळ आली, प्रसूतीची वेळ आली, बोंबलायला लागल्या. काय करावं यानं सांगितलं होतं ते काय वंश घेऊन येत नाही. आता काय करावं कळा मारायला लागल्या. तेवढ्या दरवाजामध्ये वहिनी उघडा दार हा कामा
गोकुबाची बहीण झाला चारंगधर गोकुबाची बहीण झाला चारंगधर वैदी उघडा झाला कामारी वैदी उघडा झाला देवा देवा लवकर सोडव वंचाना पाठव. तेवढ्यात दरवाजाला थाप पडली. हो वहिनी वहिनी उघडा दार हाका मारी. जसं सोयराबाईने दरवाजा उघडलं बाबा बाबा देवासारख्या धावून आल्या वंश. आता देवासारख्याला का देवच आला. अहो त्याने विटेवरून उडी मारली आणि तोच निर्मला वंशाचं ननंदेचं रूप घेऊन आला आणि पाहता काय लगेच झोपवलं. बाई वहिनी काळजी करू नका मी आहे ना. आता देव आल्यानंतर काय कमी महाराज. देवाने स्पर्श केल्याबरोबर सोयराबाईंना कळाला सुद्धा नाही मुलगा झाला आणि मुलगा झाला आणि त्याचं नाव देवाने ठेवलं कर्ममेळा विठ्ठल. जी देवता आहेत ना चहा पित नाही बरं का. आपली लोक चहा पितात अमृत तुल्य आहे का. माऊलीच्या सोळात सागर चहा. मस्के महाराज आमची दिंडी सागर चहा पित नाही. संत कृपा प्युअर दुधाचा. संत कृपा दिसली त्या दिंडी झाला आणि त्या अमृतामध्ये किडे पडले. आंबेकर बाबा आणि इंद्र घाबरला. आता काय करायचं. आपण चहा पित नाही कॉफी पित नाही दूध पित नाही अमृत पितो ते पण अमृत नसलं. आता काय करावं आता काय पिऊ. या म्हटलं पंढरपुरात या कोपरखेडणे गावात आमच्या निलेश गुरुजीने ज्ञानामृत पाजलं नाही का. या नामामृताचं सेवन केलं. प्रश्न पडला तेवढ्यात नारायण नारायण नारदांची स्वारी यांनी म्हटलं काय झालं इंद्रा का रडतोस. राजा आहेस तरी रडतोस. अहो करणार काय अमृत नसलं. अमृतासी स्वर्गी रोगू झाला पायी अमरनाथा तेही गोड न लगे. नाथ महाराजांनी हा प्रसंग रंगवला. काय करावं म्हणजे अमृत कुठे शुद्ध होईल. जगाच्या पाठीवर एकच तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्रालाच तुमचं अमृत शुद्ध होईल ते म्हणजे पंढरपूर विठ्ठल. कलशामध्ये अमृत घ्यावं लागल. तिथं भगवान परमात्मा विटेवर उभा आहे जो देवांचा देव आहे. तुमचा आमचा बाप आहे जो या देवांचाही देव. बळी माझा पंढर तो हा देवांचाही देव. काय कळी काळाचा भेव भरपूर प्रमाणात. म्हणे तुम्हाला तिथं होईल हो म्हणे. मग तुम्ही येताय चला. नारदांच्या बरोबर इंद्रादिक देव इंद्र चंद्र सर्व देव आले आणि नेमकीच एकादशी होती. एकादशीच होती आणि एकादशी होती आणि नामदेवराय वाळवंटात कीर्तन करत होते आणि त्या कीर्तनामध्ये मस्के महाराज निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबाराय सोपान काका टाळ धरायला होते. माझ्या सुद्धा कीर्तनात सोपान काका टाळ धरू नये माझं भाग्य आहे बरं का. सगळेजण संत इथं टाळ धरू नये. भगवान परमात्मा टाळ धरतात. काय कीर्तनाचं गोरबा काका सावतामाळी माझे चोखो करायचं सुद्धा वर्णन आहे. नामदेवरायांच्या कीर्तनात जे चोपदार होते ते कोण होते. चोखा मेळा बंका काठीचे काठीकर तीर्थवाळी प्रमाणात. नामदेवरायाच्या कीर्तनात रुपेश दादा दोन चोपदार होते. कीर्तनात कसा देवानी टाळ धरले देव नाचतात आणि तिथं ज्ञानोबारायांनी प्रमाण दिलं. विठोबा विसाविया विसाविया पडोली पाया विठोबा विसाविया 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 विठोबा विसाविया पुढे हे काय अमृत आहे सोखा. अरे असू दे पण इंद्र स्वर्गातून एवढ्या लांबून आलाय ते अमृत काय कर तू शुद्ध कर. बरं करतो देवाची आज्ञा म्हणून चोखोबाराने आपली करंगळी वर केली आणि त्या कलशामध्ये बुडवली. स्वर्गीय अमरनाथाचे अमृत हे नासरे, स्वर्गीय अमरनाथाचे अमृत हे नासरे. स्वर्गीय अमरनाथाचे
अमृताच्या कळसात तोपर्यंत अमृत शुद्ध झालं महाराज. चोखोबऱ्यांच्या त्या भक्तीची शक्ती आहे. म्हणून जीवनामध्ये भक्ती केल्यानंतर भक्तीने मनुष्य शुद्ध होत असतो. तुका म्हणे नवविध आणि भक्ती जाणे तोची, म्हणून शुद्ध चोखोबरा हे शुद्ध होते. ही पूर्ण जी आरती आहे ना, ओवाळू आरती शुद्ध चोखा मेळा, चोखोबरानं शुद्ध म्हटलंय बरं का. आता हे प्रमाण म्हटलं ना, अमरनाथाचे अमृत स्वर्गीय अमरनाथाचे अमृत नासले, चोखियाच्या करंगळी शुद्ध झाले, अमृत शुद्ध झाले नाही का. शुद्ध म्हणजे चोखोबर आहे. चोख या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध. आळंदीत असताना शंकर पांचाळ गुरुजी देवकर मावळी आम्हाला गुरुजी सांगायचे, पंढरपूरला गेले का पंढरपुरामध्ये लक्षात ठेवायचं, अगोदर चोखो भरायचं दर्शन का, म्हणजे शुद्ध व्हायचं. नंतर नामदेव पायरीचं दर्शन करायचं. अगोदर चोखोबर आहे म्हणजे शुद्ध व्हायचं, नंतर नामदेव पायरीचं म्हणजे नाम घ्यायचं, आणि नंतर देवाचं दर्शन. अशी पायरी आहे विठ्ठल. असे चोखोबर आहे. आणि त्यांचा आज समाधी सोहळा आहे. काय झालं, मंगळवेढ्यामध्ये गावकूस बांधण्याचं काम निघालं आणि त्याच्यामध्ये चोखोबऱ्या त्या काम करण्यासाठी गेले. मंगळवेढ्या भोवते कुसू करा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव परवापासून सर्व भाई भक्तांना विनंती आहे की अधिक मासाचं खूप महत्त्व गालेलं आहे पुराणामध्ये. बृहस्संहिता नावाचा ग्रंथ आहे. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु बृहस्पती, त्यांचं ती संहिता आहे. त्या संहितेमध्ये खूप वर्णन केलं बरं का. आमचे ऋषिकेश महात्मे तिकडं उत्सव करत असतात. तसं आम्ही जवळजवळ मला वाटतं 2013 पासून आपल्या कोपरखेरणे गावात अधिक मासाचा सप्ताह करतो. यावर्षी सुद्धा जोशानं उत्साहानं 5 जून ते 12 जून, किती 5 जून ते 12 जून जगद्गुरु तुकोबऱ्याचा गाथाचं पारायण आहे. तुकोबऱ्याची गाथा म्हणजे 4 वेद आहे. ज्ञानेश्वरी कमी नाही, पण आपण गाथा ठेवतो, कारण गोकुळाष्टमीला ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, पण आपण गाथा पारायण ठेवतो. गाथा पारायण म्हणजे 4 वेदाचं पारायण. म्हणून ज्याला जमल त्यांनी गाथा पारायण कोपरखेरणे हनुमान मंदिरात तो सोहळा होणार आहे 5 जून ते 12 जून. असतो आपण अधिक मासामध्ये केलेलं जप तप नामस्मरण दान धर्म केलेला कोटी फलाने त्याचं फळ मिळतं. आपण रोज 3 माळी जपतो, पण अधिक महिन्यामध्ये 3 माळ जपणं म्हणजे पुण्याची गणना कोण करील. म्हणून अधिक मासामध्ये जप तप अनुष्ठान केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे. केलेला दान धर्म कितीतरी पटीनं त्याचं फळ मिळतं. म्हणून अधिकस्य अधिकम फलम. म्हणून ज्याला जमल त्यांनी त्या सप्त्याला यायचं आहे. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय आरती होईल.